याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रशांत कदम थेट दिल्लीहून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आज दिवसभर दिल्लीमध्ये नेमक्या कशा राजकीय घडामोडी झालेल्या आहेत, काय सांगशील? नक्कीच आज सकाळपासूनच दिल्लीमध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडत होत्या आणि या सगळ्याचा सर्वोच्च बिंदू गाठला गेला तो संध्याकाळी 7 वाजता, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट राष्ट्रपती मुखर्जी यांना भेटायला गेले। खरं तर असं क्वचितच घडत असतं आणि त्यामुळेच काहीतरी गंभीर हालचाली सुरू आहेत याचा अंदाज तेव्हाच आलेला होता। आणि जी माहिती आपल्याला सूत्रांकडून कळते त्याच्यानुसार जर पाकच्या विरोधात लष्करी कारवाई करण्याची वेळ आलीच तर त्याच्या संदर्भातली राजकीय मंजुरी मिळवण्यासाठीच ही भेट झाल्याचं आता आपल्याला कळतं आहे। राष्ट्रपती हे तीनही संरक्षण दलांचे प्रमुख असतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही भेट घेतली गेल्याचं आता राजकीय वर्तुळामध्ये बोललं जातंय। शिवाय या बैठकीनंतर आता लवकरच या मुद्द्यावरती सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचं देखील मोदी सरकारनं ठरवलेलं आहे। आणि आणखीन एक ताजी अपडेट अशी आहे की डिसेंबरमध्ये जी सार्क राष्ट्रांची शिखर परिषद होणार आहे त्याला देखील नरेंद्र मोदी हे जाणार नाहीयेत। त्यामुळे एक सगळ्या जनमानसातून भाव उमटत होता की पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे, तर आता त्या पातळीवरती कुठेतरी मोदी सरकार आलेलं आहे असं आपल्याला म्हणायला हवं। दुसरीकडे दुपारी जी हाय लेवल मीटिंग झाली त्याच्यामध्ये देखील डिप्लोमॅटिक पातळीवरती काय हालचाली करायच्या याचा अंदाज घेण्यात आला आणि त्यानुसार पाकिस्तानला सर्व आंतरराष्ट्रीय फोरममध्ये एकटं पाडायचं अशी रणनीती आखण्यात आलेली आहे आणि त्याची सुरुवात लवकरच होईल। संयुक्त राष्ट्रांची महासभा जी आहे ती उद्यापासून सुरू होतीये, ज्याच्यामध्ये 21 तारखेला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ बोलतील आणि 26 तारखेला भारताच्या वतीनं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या बोलणार आहेत। आणि त्याच ठिकाणी पाकिस्तानच्या बद्दलचे हे सगळे पाकिस्तानच्या छुप्या कारवाया ज्या आहेत त्या जगाला दाखवून देण्यासाठीची रणनीती जी आहे ते मोदी सरकार आखत आहे। त्यामुळे एकीकडे डिप्लोमॅटिक लेव्हलला आणि दुसरीकडे लष्करी लेव्हलला अशा दोन्ही पातळीवरती आता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झालं आहे आणि त्याचनुसार आज दिवसभरामध्ये वेगवान घडामोडी घडत होत्या असं म्हणायला निश्चित। प्रशांत, या अनुषंगाने उद्या दिवसभरात इथून पुढच्या काळामध्ये दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडतात हे देखील आम्ही तुझ्याकडे जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।